नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. जमिनीच्या पैशांवरून बहिणीच्या घरात भावाचा राडा. किराणा साहित्याची नासधूस, गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धाव. कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा. पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप. गुन्हा दाखल करा एवढंच म्हणणं आहे त्याला. आम्हाला योग्य ते न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर आम्ही उपोषणाला पोलीस स्टेशन तशी बसू. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुक्यातील अंदोरा येथे जमिनीच्या पैशांच्या वादातून भावानं बहिणीच्या घरात गोंधळ घालत घरातील किराणा साहित्याची नासधूस केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी अंदोरा येथील केराबाई सुबराव कोळेकर यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रार करूनही संबंधित आरोपी भावाविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे तक्रारदार महिलेनं सांगितले आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार शेतजमिनीच्या पैशांच्या व्यवहारातून हा वाद निर्माण झाला असून आरोपीनं त्यांच्या घरातील किराणा साहित्याची नासधूस केली. तसेच घराच्या दरवाजासमोर ट्रॅक्टर आडवा लावून घरातून ये-जा करण्यास अडथळा निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार महिलेनं केली आहे. गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली नाही तर उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. पहा काय म्हणाली तक्रारदार महिला. केराबाई सुबराव कोळेकर, राहणार अंदोरा, तालुका परंडा. काय प्रकरण आहे तुमचं? काल रात्री शनिवारी संध्याकाळी म्हणजे 11:30-12च्या दरम्यान आमचा भाऊ आला आणि ते शेताचं म्हणजे प्रकरण होतं. काय नाव आहे भावाचं? रामदास सुबराव कोळेकर. काय झालं? आमचं पैशाचं जरा प्रकरण होतं थोडंसं शेताच्या वाटणीपत्रासाठी. म्हणून त्याने घरी येऊन सारी नासधूस केली. आम्ही काय अजून बघितलं नाही. त्यात दागिनं होतं ते आहे का नाही ते बी आम्ही चौकशी केली. नासधूस केलं म्हणजे नेमकं काय केलंय? सर्व म्हणजे तिखट, मीठ, डाळी तांदूळ, हे सगळं तेल, हे सगळं साबण, हे सगळं ओतू दिले. घरातलं किराणा सामान फेकून दिलंय का? 7-8 हजाराचा किराणा. बरं, पुढं काय झालं मग? पुढं आम्ही पोलीस स्टेशनला हे केला, फोन केला. मग ते सरांनी उचललाच नाही मुळे साहेबांनी. मग आम्ही 112ला फोन केला. मग त्यांनी गाडी पाठवली. मग गाडी पाठवल्यावर किती वाजता आली ती गाडी तिथं, पोलीस गाडी? गाडी 12:38 आली. बरं, काय सांगितलं त्यांनी बघितलं असं तसं. मग म्हणे हे करा, तपासा तुम्ही काय गेलं तर ते आमचा भाऊ म्हणला, साहेब मी एकही गाडी उचलून देणार नाही, मी बी उचलणार नाही आणि त्यांना बी उचलून देणार नाही म्हणला. आणि कुणीसुद्धा इथं यायचं नाही. कुणाला म्हणलं असं? पोलिसांना म्हणला. पोलिसांना सांगितलं? हो, आणि आम्ही बी येणार नाही, त्यांना बी येऊन देणार. बरं, काय झालं पुढं? काय झालं पुन्हा? मग ते पोलीस आम्हाला म्हणले की आम्ही उद्या सकाळी येतो आणि पंचनामा करतो आणि पर्यंत त्यांनी काहीच म्हणजे तुम्ही तक्रार दाखल केली का? हो, पण त्यांनी घेतली. काय झालं पुढं? मग अर्ज दिला फक्त. ते म्हणले की तुम्ही जावा आणि तुमचं सामान साईडला काढून. तक्रारीचं काय झालं? परंतु आम्ही रात्री आम्ही म्हणजे जवळजवळ 12 वाजता ते आल्यानंतर 12:38ला पुन्हा नंतर त्यांच्या गाडीच्या मागोमागच आम्ही आल्यानंतर मग तक्रार दिल्या. मॅडम म्हणले आता उद्या मुळे साहेबांना भेटायचं. मुळे साहेबांना फोन केला. मग ते म्हणले की जावा तुम्ही, सगळं सामान घरातलं काढून घ्या. तर ते म्हणलं रात्री असं तो केला नाही, त्यांच्याच माणसाने केला फोन. त्यांच्याच माणसाने पोलीस स्टेशनला फोन केला. बरं, आता तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही गेलता का परत सकाळी पोलीस स्टेशन मध्ये? आम्ही गेलतो. कधी गेलता? सकाळ 9 वाजल्यापासून एरजरा घालीत होतो. मग म्हणले की तुम्ही जावा आणि आम्ही गुन्हा दाखल करा. तर आता नाही, मी 4 दिवसांनी केला तरी जमतो. तुमचं सामान खायपुरतं काढून घ्या. तुमची मागणी काय आता? आमची मागणी आम्हाला न्याय दिला पाहिजे, ह्याला अटक केलं पाहिजे. जीविताला आमच्या धोका आहे सगळ्यांना घराभरात. मोठ्या साहेबाची तुमची भेट झाली का ठाण्यात? नाही झाली. ते साहेब सुटले, भेट नाही झाली. बरं, आता काय म्हणणं काय तुमचं? आमचं गुन्हा दाखल करा एवढंच म्हणणं आहे त्याला. आम्हाला योग्य ते न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर आम्ही उपोषणाला पोलीस स्टेशन तशी बसू. माझी मुलगी डिलिव्हरीला आणली आहे आणि मग तिला जायसाठी रस्ता नव्हता. त्याने आडवा ट्रॅक्टर लावला. कुठं लावलाय आडवा ट्रॅक्टर? असं दरवाजाला एकदम खिटून. तर माझी मुलगी ती साखळ्या बंपरच्या असतात त्याच्या खाली वाकून पालती पडून अशी आली, वाकून बसून रांगत. ट्रॅक्टर कधी लावलंय? आता 8-10 दिवस झाले. घराला चिटकून लावलाय का तुमच्या? घराला आधी चिटकून लावला होता. त्या 2 म्हणजे 8 तारखेला ट्रॅक्टर आणून लावल्या ते.
8 जुलैला. आणि मग आत्ता त्याने एकदम चिटकून लावलं आणि ती आतमध्ये होती. तिला यायला येईना काय ना, ती रांगत रांगत बाहेर आली. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.